नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। योगी युंजित सतत मात्मानं रहसी स्थितः। एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहाः। देवकिया उदरी वाहिला यशोदा सायासे पाळीला। शेखी उपेगा गेला पांडवांशी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। दशम क्रमांकाच्या श्लोकावर चिंतन करत असताना भक्तराज अर्जुनाच्या ठिकाणी असणारे जे अनेकविध महत्त्वाचे गुण, त्या गुणांचं ज्ञानोबाराय स्तवन करतात। तैसा अर्जुनाची विशेषे स्तवावा, ऐसे आवडली मज जीवा। जे तो त्रिभुवनीच्या दैवा एकायतन झाला। ज्या अर्जुनाच्या सख्य सुखाच्या गोडीचा अनुभव घेण्यासाठी अमूर्त असणारा परमात्मा ही मूर्तिमंत होतो, किंवा नित्य तृप्त असणाऱ्या भगवंताला सुद्धा ज्या अर्जुनाच्या सुखाची उत्कंठा किंवा गोडी लागते, असं श्रवण केल्याबरोबर सगळ्या श्रोत्यांनी आपल्या भाग्याचं वर्णन केलं की काय आमचं भाग्य आहे। ज्ञानोबारायांची अपूर्व वाणी आम्हाला श्रवण करायला मिळते आणि ती वाणी ऐकत असताना असं वाटतं की नाद ब्रह्माचा पराभव करून किंवा नाद ब्रह्माला जिंकून ज्ञानोबारायांच्या वाणीची अपूर्व आवड शोभा प्रगट झालेली आहे। किंवा देशभाषारूपी आकाशामध्ये नवरसादी असणाऱ्या रसालंकाराचा जो आविष्कार ज्ञानोबारायांच्या वाणीतून प्रगट होतो, तेच एका प्रकारे आकाशामध्ये उमटलेले रंग आहे। आणि अहो नवल नाही का हे, अशा प्रकारची मराठी भाषा बोलता येते। ज्ञानोबारायांची वाणी म्हणजे ज्ञानरूपी चांदण्याचा पडलेला स्पष्ट प्रकाश आहे। त्या वाणीतून जो भावार्थ प्रगट होतो तोच असणारा यातला गारवा आहे। आणि मग शीतल चंद्रकिरणांचा प्रकाश प्राप्त झाला की ज्याप्रमाणे कुमुदिनी विकसित होते, तसं गीतेच्या श्लोकाच्या अर्थाला कुमुदिनी म्हणतात। आणि श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती। म्हणजे निसर्गामध्ये ज्याप्रमाणे चंद्राचा शीतल प्रकाश मिळाल्याशिवाय जशी कुमुदिनी विकसित होत नाही, तशी ज्ञानोबारायांची वाणी ज्ञानेश्वरीच्या रूपाने जोपर्यंत प्रगट होत नाही, तोपर्यंत भगवद्गीतेच्या श्लोकाच्या अर्थाचाही पूर्ण उगम किंवा उलगडा होणं शक्य नाही। ह्याची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती। ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी ऐकण्याची इच्छा सकाम पुरुषाला होईल, यात नवल काय। ज्यांना कोणत्याही प्रकारचा व्यावहारिक विषय आकृष्ट करू शकत नाही, अशा निष्काम पुरुषाला सुद्धा ज्ञानेश्वरीची इच्छा प्रवृत्त करते। अशी मनोरथामध्ये मोठी अपूर्वता प्रगट होते। आणि मग श्रवणाच्या रूपाने अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश प्रगट झाला की ज्ञान हे आनंदाला कारण आहे। जसं की 18व्या अध्यायातला सिद्धांत, गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे। अध्यात्मज्ञान हेच समाधानाला कारण आहे। आणि मग अंतरामध्ये जर प्रकाश प्राप्त झाला अध्यात्मज्ञानाचा, तर तो आवरला जात नाही। तो आनंदाचा डोल बाह्य शरीरावरही प्रगट होतो। तेने विवळले अंतरी तेथ डोल आला। आणि श्रोते आनंदाने डोलू लागले की निवृत्तीनाथ महाराजांचे दास असणारे ज्ञानोबाराय, हा ज्ञानोबारायांचा परिचय आहे। बरं, ज्ञानोबाराय स्वतःचा परिचय काय देतात? मी निवृत्तीनाथांचा दास आहे, किंवा निवृत्ती म्हणजे अध्यात्म मार्ग, त्याचं सेवन करणारा मी भक्त आहे। निवृत्तीदासे जाणीतले मग म्हणजे केव्हा? जाणल्यानंतर। आता हे सगळे श्रोते आपल्या व्याख्यानामध्ये निमग्न झाले आणि अंतरात यांच्या ज्ञानाचा प्रकाश प्रगट झाला। परिणामी अध्यात्मज्ञानाने हे डोलू लागले। म्हणजे आपण केलेल्या व्याख्यानाचं इप्सित कार्य साध्य होतं आहे, हे जेव्हा जाणलं ज्ञानोबारायांनी। कारण वक्त्याला काही काही गोष्टी जाणता येतात। सगळ्यात महत्त्वाचा भाव असा आहे
जर वक्त्याला एखाद्या अभंगाचं चिंतन चांगलं झालं तर श्रोते नंतर आनंदित होतात. पहिल्यांदा तो स्वतः आनंदाला प्राप्त होतो. जर एखाद्या वक्त्याला चांगलं चिंतन केल्यानंतर आनंद होत असेल तर तेव्हाच तो आनंद तो श्रोत्यांच्या हृदयामध्ये वाढू शकतो. जर त्यालाच प्रसन्नता नाही मिळाली तर तो श्रोत्यांना प्रसन्न करू शकत नाही. काही काही श्रोते म्हणतात चिंतन खूप चांगलं झालं, पण हे श्रोत्यांनी सांगण्याच्या अगोदर त्या वक्त्याचं अंतःकरण त्याचं त्याला सांगत असतं की चिंतन कसं झालं. लोक तर सगळ्याला चांगलं म्हणतात, त्यांना काही घेणं देणं नसतं त्यावरून. पण पहिल्यांदा ती प्रसन्नता आपल्याला मिळाली पाहिजे. आपल्या मराठी भाषेमध्ये म्हण आहे, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून. जर वक्त्यालाच आनंद मिळाला नाही तर तो श्रोत्यांना काय प्रदान करणार आहे. आणि ज्ञानोबा म्हणतात, माझं व्याख्यान यासाठीच आहे की दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा, माझी विश्व फिटो विवेकाची वाणी, हो का ना मना जिनी, देखो आवडे तो खाणे ब्रह्मविद्येची, किंवा असो तया बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरली, हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी, किंवा सहजी ब्रह्मरसाचे पारणे किंवा परगुणे, केले अर्जुना लागे नारायणे, की तेची अवसरी पाहुणे, पातलो आम्ही ये मराठीच्या नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, हो दे या जगा. संपूर्ण मराठी भाषेच्या प्रांतातील मातृभाषा जाणाऱ्या सगळ्या भाविकांचा व्यवहार हा सुखापर्यंत मर्यादित व्हावा. म्हणजे एकतर ब्रह्मज्ञानाने प्राप्त होणारा आनंद इथपर्यंत व्यवहार व्हावा, किंवा कल्पित द्वैताचा अंगीकार करून भक्तिप्रेम सुखाचा व्यवहार व्हावा. या पलीकडे दुसरा व्यवहारच होऊ नये. घेणे देणे सुखची वरी, दुःखाचा प्रसंगच येऊ नये. दुःख ते कैसे नये स्वप्नासी, हे आपलं कार्य आहे व्याख्यानाचं. आणि ते व्याख्यानाचं कार्य जर श्रोत्यांच्या रूपाने प्रगट दिसत असेल, म्हणजे आपल्या व्याख्यानातून श्रोत्यांच्या हृदयामध्ये ज्ञानाचा प्रकाश उदयाला येत असेल, आपल्या व्याख्यानाने श्रोते विषयाच्या आनंदाने नाही तर आध्यात्मिक निरुपाधिक आनंदाने डोलत असेल तर ते आपल्याला जाणता येतं. पण अजून आपल्याला पुढची कथा करायची आहे. म्हणून ज्ञानोबा सगळ्या श्रोत्यांना विनंती करतात, ते निवृत्तीदासे जाणीतले, मग अवधान द्या म्हणितले. मग शब्दाला किंमत आहे बरं. मग शब्दाच्या अगोदर पूर्वघटना घडावी लागते. पूर्वीची घटना लक्षात आली तरच आपण मग शब्दाची मग योजना करू शकतो, नाहीतर तशी ती योजना करता येणार नाही. निवृत्तीनाथ महाराजांचे दास असणारे ज्ञानोबांनी ते जाणलं की श्रोते आनंदाने डोलत आहे. ते विवळली अंतरी तेथ डोल आला. ते जाणल्यानंतर मग विनंती करतात, मग अवधान द्या म्हणितले. आणि आश्चर्यच आहे, पांडवांच्या एकट्या कुळामध्ये श्रीकृष्ण नावाचा दिवस उदयाला आला. एरवी लौकिकातला सूर्य जर उदयाला आला तर तो सगळ्या पृथ्वीमध्ये उदयाला येतो. सगळ्या म्हणजे अर्ध्या भागामध्ये, कारण अर्ध्या भागामध्ये रात्र असते ना, अर्ध्या भागामध्ये दिवस असतो. दिवस आणि रात्र होते. पण सूर्य जर उदयाला आला तर तो भेद करत नाही. तो सर्व लौकिक लोकांच्या कुळामध्ये, त्यांच्या घरामध्ये आपल्या प्रकाश किरणाच्याद्वारे उदयाला येतो. हे लौकिकातलं सूर्य आहे. पण श्रीकृष्ण नावाचा सूर्य जर उदयाला यायचा असेल, किंवा श्री गुरु नावाचा सूर्य साधकाच्या जीवनामध्ये उदयाला यायचा असेल, तर ते कार्य पुण्याशिवाय होत नाही. आणि त्यालासुद्धा उत्कृष्ट पुण्य असावं लागतं. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणून भगवान कोणाच्याही घरी उदयाला येणार नाही. नवल पांडव कुळी पाहाले कृष्ण दिवसे. श्रीकृष्ण नावाचा दिवा किंवा श्रीकृष्ण नावाचा सूर्य दिवस, दिवस म्हणजे सूर्य, कृष्ण नावाचा दिवस पांडवांच्या कुळामध्ये प्रकाशित झाला. कोण आहे भगवान कृष्ण? हा दिवस उदयाला येण्याच्या अगोदर एक ओवी आहे. सूर्य उदयाला येतो ना, तो रात्रीच्या उदरातून येतो. रात्रीच्या उदरात रेगाला जो हा भास्वत, तो रात्री ऐसी माता एकेकाई. लौकिक सूर्याचा उदय होत असताना तो रात्रीच्या उदरातून जन्माला येतो. तसा कृष्ण नावाचा सूर्य
कुठून जन्माला आला, कोणत्या उदरातून? तर ज्ञानोबाला सांगतात, देवकी या उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळीला, कष्ट दोघांचे आहे. देवकी मातेनं भगवंताला उदरामध्ये वागवलं, संगोपन नाही करता आलं, पालन पोषण यशोदा मैयाने केलं. या दोघाला फायदा, या दोघी जणींना फायदा होण्याच्या ऐवजी भगवंताचा उपयोग झाला पांडवांना. असंच होतं, शेतकरी कष्ट करतात, चांगल्या प्रकारे फळ पिकवतात आणि उत्तम प्रतीचा उत्तम दर्जाचे असणारे फळं कुठं जातात? विदेशात जातात. हे गुरुवारी मारुती बाबा सांगतात बरं पाठामध्ये, उत्तम प्रतीचा हापूस आंबा दुबईला आणि आपल्याकडं बाकीचे राहतात. हे असंच आहे की नाही? शेती ते उदाहरण सोडून द्या, घरातलं उदाहरण. एखादा शेतकरी चांगल्या प्रकारे गाईचं पालन पोषण करतो की नाही? दूध काढतो आणि दूध कुठं जातं? डेअरीला जातं आणि घरच्या लोकांना खायला ताक, आसार जे आहे ते पाठीमागे राहतं. असाच प्रकार झाला म्हणे. हा भगवान परमात्मा पांडवांच्या कुळामध्ये उदयाला आला, प्रकाशित झाला. वास्तविक भगवंताचं पालन पोषण कोणी केलं? त्यांना जास्त लाभ व्हायला पाहिजे होता, पण का झाला नाही यातला बारकावा असा आहे, परमात्मा जे देतो ना ते त्या भक्तांच्या ऋणानुसारच प्रदान करतो. यामध्ये भगवंताची विषमता नाही. कारण वसुदेव आणि देवकी यांनी गत जन्मामध्ये आराधना केली. भागवतामध्ये वसुदेव असं म्हणतात नारदांना, पूर्वी आराधिले म्या देव माया, पुत्र लोभविलो मी, असं म्हटलं आहे. मी देवाचं पहिल्यांदा गत जन्मामध्ये आराधना केली, पण पुत्र लोभामुळे मी देवाच्या मायेनं मोहित झालो. आराधिले देवराया, पुत्र लोभे लोभविलो माया, मोहविलो माया. पुत्राच्या लोभामुळे आणि ते भजन गेले वाया. ते माझी भक्ती, माझी सेवा एका लोभामुळे वायाला गेली. मला ब्रह्मज्ञान तुम्ही सांगा, तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण परी मज न सांगे ब्रह्मज्ञान. मी जर म्हटलं भगवंता बाळका कृष्णा मला ब्रह्मज्ञान सांगा बरं, तोच वंदी माझे चरण, तोच असणारा कृष्ण माझे चरण वंदन करतो. म्हणे बाबा मी तर तुमचं बाळक आहे. म्हणे बाळक पूर्ण मी तुझे. भजन नाही का केलं? देवकी मातेने नंदबाबाने आराधना केली आणि त्यांच्या इच्छेनुसार भगवंतानी त्यांना वात्सल्य सुखाचा आनंद दिला. ब्रह्मज्ञान नाही सांगितलं. जे न सांगेची पितया वसुदेवासी, जे न सांगेची माते देवकीशी, जे न सांगेचे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनीशी बोलत. भगवंतांनी त्यांना नाही सांगितलं. नंद बाबा आणि यशोदा यांनी सुद्धा आराधना केली. भगवंतांनी त्यांना वात्सल्य सुखाचा आनंद प्रदान केला. पण ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत बरं एवढाच निकष घ्यायचा या ओळीमध्ये, शेखी म्हणजे शेवटी. ब्रह्मज्ञानाच्या बाबतीमध्ये परमात्मा उपयोगाला गेला, मग यांच्या उपयोगी नाही का पडला? वात्सल्य सुखामध्ये उपयोगी पडला. पण ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत फक्त तो पांडवांशी, त्यात पांडवामध्ये सुद्धा भक्तराज अर्जुन यांच्याच एकाला उपयोगी पडला. परमात्मा कसा प्रवेश करतो? बाळक्रीडेमध्ये प्रमाण आहे. आला नारायण तयाच्या अंतरा, किंवा देवकीच्या गर्भात देव आले. पहिल्यांदा भगवान परमात्मा वसुदेवांच्या हृदयात प्रविष्ट झाले आणि वसुदेवाच्या हृदयातून देवकी मातेच्या अंतःकरणात त्यांनी प्रवेश केला. जसा सामान्य मानवाचा मानवी पद्धतीने मातेच्या उदरातून जन्म होतो, तसा भगवंताचा लौकिक जन्म झाला नाही. अयोनी संभव नोहे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला. भगवान प्रगट झाले. तर ते प्रगट झाल्याबरोबर 8 वर्षाच्या रूपामध्ये, आणि मग देवकी मातेनं प्रभूला प्रार्थना केली, प्रभू जर या 8 वर्षाच्या वयात तुम्ही जन्माला आले तर तुम्ही आमचे बाळ आहात असं कोण म्हणेल? जगतामध्ये आमची अशी अपेक्षा आहे की भगवंताचे मायबाप म्हणून आम्हाला नामकीर्ती प्राप्त व्हावी, तुम्हाला लहान व्हावं लागेल. केला भक्ती हो येतैसा. भगवान परमात्मा लगेच लहान झाले. गुरुवारी मारुती बाबा सांगतात, कोणताही लहान मुलगा जर जन्माला आला तर तो बोलतही नाही, चालतही नाही. गाईचं वासरू चालत नाही, पण उभं राहतं पायावर, स्वतःच्या पायावर.
उभं राहण्याचा ते प्रयत्न करतं. मग त्या वसुदेवाने भगवंताला पाहिलं आणि ते भगवंताचं कोटी कंदर्पदर्प हारी अनंत ऐश्वर्य निकेतन सौंदर्य पाहिल्याबरोबर मोह निर्माण झाला. सामान्य जरी बालक पाहिलं कोणतंही तरी मोह निर्माण होतो. हा तर संपूर्ण असणाऱ्या सौंदर्याची रास आहे. आणि त्याला पाहिल्याबरोबर उचलिला कमळापती, पायीची बंधने गळती. भगवंताला हातात घेतल्याबरोबर जी बंधनं असतात ती तुटून जातात. पण मोह निर्माण झाला. रात्रीची वेळ आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहे. तेवढ्यात देवकी मातेनं सांगितलं, अहो सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणे कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारील, 6ही मारीत दुराचारी. दुराचारी आहे तो. त्यांनी 6 बालकं आतापर्यंत मारलेले आहे. पण या बालकाला पाहिल्यानंतर असं वाटतं याला वाचवलं पाहिजे. काहीही करा पण याला लपवा. मग आता न्यायचं कुठं? तुरुंगामध्ये तर आपण ठेवू शकत नाही. भगवंताला उचलल्याबरोबर बंधनं पायीची गळून गेली. आणि मग भगवंताने सांगितलं, काळजी नका करू बाबा, मी सांगतो तिथं मला घेऊन चाला. आश्चर्य जगातलं लहान बालक पहिल्यांदा बोललं तिथं, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. मग रक्षपाळ आहे, काळजी नका करू. मनसी असे रक्षपाळ, ते म्या मोहिले सकळ. त्या सगळ्यांना मी मोहित केलं. आता नंद बाबांच्या घरी वसुदेवाने भगवंताला उचललं, नेण्याचा प्रयत्न केला. यमुना मैयाला आचाट पूर आला. तिला असं वाटलं काहीतरी प्रयत्न करून या भगवंताचा आपण मुखकमल नाही चरणकमल का होईना आपण दर्शन करू. अगोदर त्याची इच्छा होती की भगवंताचं मुख पाहायचं. मग आता ज्याचं मुख पाहायचं तिथपर्यंत जावं लागेल की नाही, किंवा त्याला तरी आपला चेहरा दाखावा लागेल. आणि भगवान आहे वरती वसुदेवाच्या डोक्यावर टोपलीत विराजमान, मुख तर काही दिसणार नाही. इतका पूर अचाट वाढत गेला, अंततो गातवा वसुदेवाच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागलं. भगवान म्हणाले, आपण मस्तकावर विराजमान असताना जर आपल्या वडिलांना कष्ट भोगावं लागत असेल तर आपलं काय प्रयोजन आहे? हे सगळ्या बालकांनी ध्यानात घेण्यासारखं आहे. प्रत्येक बालकाने हा विचार केला पाहिजे. आपण जिवंत असताना आपल्या आईवडिलावर कोणतंही संकट येता कामा नये, नाहीतर आपला काय उपयोग आहे? आपण जिवंत आहे आणि ते वृद्धाश्रमामध्ये, त्यांना कपडे नाही, खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, सुविधा नाही, आणि आपण जिवंत आहोत आणि आईवडिलांना मात्र दुःख भोगावे लागतात. धिक्कार. भगवान म्हणले असं होता कामा नाही, नाहीतर लोक काय आदर्श घेतील? कुणामुळे होतं आहे? यमुना मैयामुळं. भगवंताने लगेच टोपलीतून आपला पाय बाहेर काढला. पोर चढाला आचाट, त्याशी लावीला अंगुष्ट, आणि त्या यमुनेला सांगितलं, माझ्या मुखाचं दर्शन तुला आता नाही होणार, आता सध्याला फक्त पायावर समाधान माना. लगेचच्या लगेच पूर ओसरला. भगवान परमात्मा नंदरायांच्या घरी विराजमान झाले आणि मायेला घेऊन मागं आले. या गोष्टीतला भाव फार गोड आहे. भगवान जर आपल्या हातात असेल तर असलेली बंधनं तुटून जातात, आणि माया जर आपल्या हातात आली तो मोकळा मनुष्य बांधला जातो. ती माया मागं आणली पुन्हा तर वसुदेवांना गत मागची असणारी बंधनं पुनश्च एकदा प्राप्त झाली. बंधन आहे तर आपल्या हातात माया आहे. कोणतंच बंधन नाही तर हृदयात परमात्मा विराजमान आहे. म्हणून नंदा घरी जाता येता वसुदेवा, नाही झाला गोवा सवे देव. सवे देव तया आडनये काही, तुका म्हणे नाही भय चिंता. जातानाही काही अडचण नाही आली, येतानाही अडचण नाही आली, तुरुंगात आल्यावर अडचण आली. कारण का? मायेला सोबत आणलं ना. माया जर सोबत असेल तर अडचणीच असतात, आणि देव सोबत असेल तर कोणतीच अडचण नसते. म्हणून तर भगवान परमात्मा सारथी असावा हे अर्जुनाने का निवडलं माहिती? परमात्मा जर आपल्यासोबत असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचणच येणार नाही, आणि मायासोबत असेल तर मग सगळ्या अडचणी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवकिया उदरी वाहिला. नंद बाबाने परमात्म्याला पहिल्यांदा हृदयामध्ये धारण केलं, आणि त्याच परमात्म्याचं स्वरूप. म्हणून तर कंसाने जेव्हा देवकीकडे पाहिलं ना, घाबरला तो. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. देवकीचं तेज पाहिलं, ते गर्भात परमात्मा विराजमान होता,
आणि मग गर्भात असणारं तेज ते त्या मातेच्या चेहऱ्यावर प्रगट झालं. गर्भातले डोळे त्या आईला कळतात, त्याला फक्त माताच व्हावी लागते, बाकी कोणाला इथे कळणारा नाही. तो डोळा जो असतो की नाही बालकाचा, त्याला त्या 9 महिने जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये त्या बाळकाला इच्छा होते बघा. जरी तो अजून जन्माला नाही आला. आश्चर्य आहे की नाही? लहान मुलगा जर जन्माला आला तर तो आपली इच्छा मुखाने सांगत नाही. काही दिवसापर्यंत तो स्तनपानावरच तृप्त राहतो. मला अमुक फळ पाहिजे, अमुक पदार्थ असं सांगत नाही. म्हणजे जन्माला आल्यानंतर त्याला सांगता येत नाही किंवा सांगतही नाही तो. पण तोच बालक जेव्हा त्याची आईशी नाळ जुळलेली असते तेव्हा मात्र त्याच्या मनातली इच्छा मातेच्या मनात प्रगट होते. किती मोठं आश्चर्य आहे. आणि ऐश्वर्य सृष्टीतली किती मोठी अद्भुत रचना आहे की त्याची असणारी इच्छा त्याला डोळा म्हणतात आणि ती मातेला कळते. भगवान परमात्मा आले उदरामध्ये तर ते तेज प्रगट झालं. आणि भगवान परमात्मा श्रीरामचंद्राच्या रूपात आले तर तिथे सुद्धा डोळे निर्माण झाले. सदा समाधीस्थ रामरूप झाली कौशल्या माऊली नामा म्हणे. काय डोळा? डोळे तसेच आहे. मग संपूर्ण अभंगच आला. आली रे धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा ते नमी. ते पाहिलं दशरथ राजाने ते बाप रे बाप, ते अजून तर जन्माला यायचा बालक आणि या कौशल्याला नक्की बहुते भूत लागलं की काय. मग ते मांत्रिकाला बोलवा. आता प्रभू रामचंद्राचं नाव ऐकलं की भूत पळून जातात. इथे कोणतं भयान भूत लागलं असेल म्हणे, ब्रह्मराक्षसच लागला असेल कदाचित, त्यामुळे हे काही भूत उतरत नाही. कुळगुरू वशिष्ठ आहे, त्यांना पाचारण करा. आणि ते आले, त्यांनी अवस्था पाहिली, त्यांना समाधी लागली. त्यांनी बापरे बाप, भूत प्रचंड मोठं दिसतं, याने गुरुला सुद्धा झडपलं आपल्या आता, करावं काय. आणि मग भूत नाही लागलं राजा, तो आतमध्ये असणारा अखंड ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड नायक परमात्मा विराजमान झाला. भाव काय सांगायचा? परमात्मा हृदयामध्ये आला. एखाद्या मातेच्या उदरामध्ये परमात्मा आला की जसं तेज बाहेर प्रगट होतं तसा तो एखाद्या महापुरुषाच्या हृदयात आला. जयाचे चौखटे मानसी मी होणी असे क्षेत्र संन्यासी. जया निजेल्या ते उपासी वैराग्य गा आघवाची करणी. लेईले शांतीची लेणी जयाची चित्त गवसने व्यापक आमज. परमात्मा हृदयामध्ये आला की त्या परमात्म्याचा जो आनंद महापुरुषाच्या चेहऱ्यावर प्रगट होतो. म्हणून दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. दर्शनाहून ते कळत असतं, दर्शनाच्या समाधानाहून ते कळत असतं. देव अंतरामध्ये जर आला तर चिंता राहत नाही. लोका गोकुळीच्या झाली ब्रह्मज्ञान केली या वाचून जपतपे. आला नारायण तयाच्या अंतरा दया क्षमा नारी नर लोका. त्या सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आला. पण भगवंताला धारण जे केलं पुष्कळ काळापर्यंत ते देवकी मातेनं. ज्ञानोबा तो सुंदर सांगतात देवकी या उदरी वाहिला. भगवंताला देवकी मातेनं आपल्या उदरामध्ये धारण केलं, वाहिलं. तुकोबारांचा अभंग आहे ना, पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. हे फक्त माता करू शकते बरं. व्यवहारात हे कोणालाही करता येणार नाही. सामान्यपणे जी निरोगी बाळकं जन्माला येतात त्यांचं वय 2.5-3 किलोपर्यंत असतं असं म्हणतात. किंवा त्या बालकाचं वजन वाढण्यासाठी त्या मातेला आहार पण दिला जातो. जे काही समजा त्याला जीवनसत्व म्हणतात ते द्यावे लागतात. त्यामुळे त्या बाळकाचं आरोग्य सुधारतं, त्याचे हाडं पुष्ट होतात सगळ्या प्रकारे. सामान्यपणे 2.5 ते 3 किलोपर्यंत त्याचं वजन असतं. आणि ती माता ते वजन वागविते 24 तास. बरं, आपण एखाद्या मनुष्याला म्हणलं 3 किलोचा दगड घे, डोक्यावर तो कोणी घेईल, पाठीवरही बांधता येईल, पण पोटावर ठेवायचा. आणि 24 तासापर्यंत एखाद्या व्यक्तीला म्हणलं की तो दगड वागवता येईल का मनुष्याला? मनुष्याला तो वागवता येणार नाही. निसर्गाने फक्त ही सहनशीलता मातेकडे दिली आहे. त्या बालकाला धक्का लागू नये म्हणून ती किती काळजी घेते. पोटी भार आहे, भार म्हणजे वज, ते आपल्या पोटामध्ये, बरं बाहेर नाही ना. एखादा व्यक्ती आपल्या पोटाच्या बाहेर वजही वागू शकतो, का हरकत नाही, पण ते वजन उदराच्या आतमध्ये ठेवायचं आहे.
आणि त्या बालकाला समजा एखादा त्याने हातपाय हलवले तर वेदना होत असेल ना. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. जे मुलं आईवडिलांची काळजी घेत नाही ना, त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की याच मातेनं आपल्याला 9 महिन्यापर्यंत आपलं वजन वागविलं आहे. आपल्याला कष्ट होणे याची काळजी तिने घेतलेली आहे. देवकी या उदरी वाहिला, भगवंताला तिने धारण केलं. पण आता परिस्थिती बिकट आहे, कंसाच्या तावडीतून वाचवलं पाहिजे. मग नंदाच्या घरी नेलं आणि तिकडे आनंद सुरू झाला. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. द्वादशीला कीर्तन काल्याचं करत असं आज एकादशी. सगळा आनंद उत्सव नंदाच्या घरी. मग काय सगळं पाहायचं, गुढिया तोरणे. मारुती बाबा सांगतात हे कीर्तनात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कारण काय, बाळकृष्ण नंदा घरी. परमात्मा बालवेशामध्ये आला आणि बाल्य अवस्थेमध्येच आनंद असतो. हल्लीच्या बालकाला तो आता जास्त वाट्याला येणार नाही. जो या काळामध्ये 6 वर्ष झाल्याशिवाय पहिलीमध्ये प्रवेश नसायचा. मग ते वय मोजायचं कसं, कशाची तारीख आणि कशाच काय. लाव कानाला हात. असं कानाला हात लागला डोक्यावरून बस झाला, आता हा अंगणवाडीमध्ये जायला योग्य. हे 6 वर्षाचं गणित, 6 वर्षाचं. ते बालक शास्त्रामध्ये पण असा विचार आहे ना, लालयेत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडयेत, प्राप्ती तू 16 वर्षे पुत्रे मित्रवत आचरित. लहान मुलांचा 5 वर्षापर्यंत लाड करावा. आणि मग लाड जर करायचा असेल तर मुलगा शाळेत पाठवू नये. आता हे वाक्य लोकांना विरोधी वाटेल, कारण लोकांनी ठरवलेच आहे की लहान मुलाला बाल्यावस्थेपासून स्पर्धेत टाकायचं. त्याच्या जीवनाचं काही का होईना, किती ओझ आहे त्याच्यावर, त्याची मेंदूची क्षमता काय आहे, बुद्धीची प्रगल्भता काय आहे, इतकं वजन आहे त्याच्यावर अभ्यासाचं. पण याचा विचार घरातले मायबापही करत नाही, शासनही करत नाही. शास्त्र करतं तर शास्त्राचं कोणी ऐकत नाही. लालयेत 5 वर्षांनी, 5 वर्षापर्यंत मुलांचा लाड करावा. इतका जर आपली क्षमता असेल, तो मला चंद्र आणा तर चंद्र पण आणला पाहिजे खेळायला. इतका लाड करावा. पण 5च वर्ष बरं, पुढचे 10 वर्ष शिस्त धोरणात पाहिजे मुलगा, नजरेत थांबला पाहिजे. इतका दरारा असावा. 10 वर्षांनी ताड येत. किती वय झालं मुलाचं आता, 15. 5 आणि 10 15. मुलगा लय लवकरात 15मध्ये गेला, जातो पाठामध्ये लवकर जातो. प्राप्ती तू 16 वर्षे. आणि मुलगा 16व्या वर्षामध्ये गेला किंवा मुलगी 16व्या वर्षाला प्राप्त झाली तर आता त्या दोघांच्याही सोबत मित्रवत आचरित, मित्राप्रमाणे व्यवहार करावा. म्हणजे त्याच्या मनातल्या भावना स्पष्टपणाने जाणून घ्यावा, संवाद घडला पाहिजे. आणि हल्लीच्या कुटुंबामध्ये नेमकं हे घडत नाही. मग तो कुटुंब व्यवस्था विस्कळीत का झाली, त्याचे कारणच हे आहे. आणि मग मुलं जेव्हा अपराध करतात तेव्हा आईबाप जागे होतात, तोपर्यंत दुर्लक्ष करतात ते. म्हणून ते अभ्यासाच्या बाबतीत, आता मी म्हणलं ना, इथून पुढच्या बालकांच्या जीवनामध्ये रम्य ते बालपण हा निबंध त्यांना लिहिताच येणार नाही. लिहिला तर कठीण ते बालपण असं निबंध त्यांना लिहावा लागेल. रम्य नाही, आता रम्य नाही त्यांना. ते यशोदांच्या घरी नंदबाबांच्या गृहामध्ये परमात्मा प्रगट झाले, बाळकृष्ण नंदा घरी. पण गोकुळ आहे ते. लोकव्यवहारामध्ये आनंदाचे काही प्रसंग असतात, पण त्या आनंदाला मर्यादा असते. पण गोकुळातल्या लोकांचं व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे. बाळकृष्ण नंदा घरी आहे, पण आनंद मात्र सगळ्या गोकुळातल्या लोकांना झाला. बघा परिणाम. व्यवहारामध्ये ज्या कुटुंबात आनंद झाला, मुलगा प्रगट झाला, त्याच कुटुंबाला आनंद असतो. कधीकधी त्या भावकीला आनंद असतो, किंवा जर विरोधी भावकी असेल तर त्यांनाही आनंद नसतो. पण इथं तसं नाही आहे. बाळकृष्णनंदा घरी आनंदाल्या नर नारी, त्या सगळ्यांना आनंद प्राप्त झाला. कारण नंदबाबांना पुत्र व्हावा याकरिता त्या सगळ्या असणाऱ्या नरनारींनी अनुष्ठान केलं होतं. त्याला म्हणतात गोकुळ. म्हणजे दुसऱ्याच्या आनंदासाठी जेव्हा सगळी माणसं प्रगट होतात तेव्हा ते गोकुळ असतं. बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी, भगवान प्रगट झाले तर ते थोडे दिवस आनंद झाला. पण जेव्हा परमात्मा रांगू लागले
आणि तेव्हापासून भगवंताने मग खोड्या सुरू केल्या. ते काही गोष्टी नाशा स्वीकारण्यामध्ये आनंद नसतो, चोरून खाण्यात मजा असते. आता इकडं नाही सांगता येत ते, पण गावाकडे समजा बा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगा आहे, मग त्याला याचना केली, प्रार्थना केली, त्याच्यात तेवढा आनंद नाही जेवढं त्या पिकामध्ये जाऊन चोरून खाण्यात आनंद आहे. मी तुम्हाला चोरीचं प्रशिक्षण नाही देत बरं, सहज सांगतो आहे. किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये चांगले गोड बोरं असतील, ते आम्ही शाळेतून तसं केलेलं आहे म्हणून सांगतोय. शाळेमध्ये जर एखादा विद्यार्थी उशिरा आला, काही विद्यार्थी चॅप्टर असतात, त्यांना माहिती आहे गुरुजी आपल्याला मारणार आहे, ते मारायच्या अगोदर चिंचा बोरं खिशातले काढून देणार. गुरुजी मग गुरुजी खुश, कारण गुरुजी शहरात राहतात, शहरात हे मिळत नाही. असे काही हुशार चॅप्टर विद्यार्थी. आणि हे विद्यार्थी पुढं जाऊन जर समजा एखाद्या क्षेत्रात गेले तर ते आधी कार्याकडून असंच काम करून घेतात, जे फाईलवर सही करायच्या अगोदर लगेच 5,000 खाली, त्याला ते माहीत आहे लहानपणामध्ये. जाऊ द्या. मग ते असे गोड जर बोरं असेल तर ते चोरून खाण्यात मजा आहे. किंवा ज्वारी आणि त्या हरभऱ्याच्या शेतामध्ये ते शेंदाड येतात ना, पिकली असेल, कडूपणं गेले, ते सुरुवातीला लय कडू असतं, पण जर ते पिकलं ना त्याचा सुगंध दरवळतो. आणि मग बांधावून चाललेला जो व्यक्ती असतो विद्यार्थी, त्याला कळतं अरे या ज्वारीच्या पिकामध्ये ते पिकलंय बरं का आता. आणि मग तो श्वान पथकालाही मागं टाकतो, असं वासाने बरोबर जातो तिथपर्यंत. मग आता ते पदार्थ मागून घेण्यात मजा आहे का चोरून खाण्यात? चोरून खाण्यातच मजा आहे. किंवा आपल्या मातेनं अगदी चांगल्या प्रकारे रव्याचे लाडू केले, साजूक तुपामध्ये मंद अग्नी लावायचा, त्याला पुन्हा जाड बुडाचं भांडं पाहिजे, नाही तर ते करपतं. मग त्याच्यावर पुन्हा रवा बदामी रंग येईपर्यंत भाजायचा, चाचणी योग्य प्रकारची घ्यायची आणि मग ते लाडू बांधायचे. आणि असा मुलगा जर आळंदीतून दिवाळीला गेला तर ते लाडू याचना करून मागण्यात तेवढी मजा नाही. माता गैरहजर असताना किंवा घरकामात व्यस्त असताना कपाट उघडायचं, हळूच आवाज येऊ द्यायचा नाही, डब्याचं झाकण उघडायचं, परत तसंच लावायचं, दिशा बदलायची नाही, कोपऱ्यात जाऊन तो लाडू खायचा. याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी बारकन कसं काय सांगतात, हे सगळे अनुभव नाही बरं मला, मी फक्त सांगायचं म्हणून सांगतो आहे. मग ते भगवंत आहे, घरामध्ये कमी काय आहे? देवाला काहीच कमी नाही, पण रांग तो रंगणी चोरी तो लोणी. देवाला मात्र ती सवय आहे, आणि एकदा सवय लागली ना चोरण्याची, ते निमित्त आहे लोण्याचं खरं तर, पण भगवंताला चित्त चोरायचं आहे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तो का म्हणे येणे गरुड ध्वजे. विषय चालू आहे बाळकृष्णाचा आहे ना. मग भगवंताने रांगत रंगणी चोरित लोणी, लोणी चोरायचं, पण नुसतं चोरायचं नाही. भगवंताला थोडी समज आली, हे आपण म्हणायचा, थोडंसं विशिष्ट वय आलं तर भगवंताने सगळ्या गोकुळातल्या त्या गोपाळांना एकत्र केलं. लहान मुलामध्ये एक ऐक्य लवकर होतं बघा. लहान मुलामध्ये भेद नसतो. तुम्ही गावाकडे किंवा कुठेही जाऊन बघा, लहान मुलं जेव्हा खेळतात ना तेव्हा त्यांना आपला वर्ण कोणता हे माहिती नाही, जात कोणती हे माहिती नाही, धर्म संप्रदाय पंथ मतमतांतर काही नाही, मोकळे खेळतात, भांडतात सुद्धा, पण 2-3 तासानं पुन्हा एकत्र होतात. म्हणजे याला जर समजा जर गोळ्या मिळाल्या पेपरमिंटच्या तर तो त्यांना वाटतो, आणि त्यांच्याकडे लाडू असले तर त्यांच्याकडून घेतो. त्यांच्यामध्ये ऐक्य लवकर होतं. भगवंताने बालवेशामध्ये सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात, त्यांनी मंडळ स्थापन केलं. म्हणजे तुम्ही असे लेस कृष्ण दिसतात रे, काही खातात का नाही? गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, जे गोपाळांना विचारलं, अरे काही काजू बदाम वगैरे? म्हणे हे भगवंता नाव ऐकत असतो, म्हणे शेंगदाणे वगैरे दुकानात पाहत असतो, पण खाता काय? वारकरी शेळ्या भाकरी वारकरी. बरं, ते वारकऱ्याचं भोजन म्हणजे करवते भोजन. ज्याप्रमाणे लाकडं कापणारी करवत फक्त पुढे आणि मागं जाते, तसं वारकऱ्याचं भोजन हात पुढे गेला तर भाकरीवर, मागं आलं तर पिठल्यावर, बस दुसरे पदार्थ नाही. जेवणाच्या शास्त्रामध्ये असा नियम आहे, जे पदार्थ तोंडी लावले जातात ना ते उजव्या हाताला ठेवायचे असतात. लोणचं चटण्या उजव्या हाताला असतात,
सहज सांगतो वाढण्याची कशी पद्धत. पेय पदार्थ त्या ताटाच्या डाव्या बाजूला असावे. ताक असेल, मठ्ठा असेल, हे पदार्थ करावी अशी इच्छा नाही, चांगलं. आणि वारकऱ्याचं भोजन म्हणजे करवती भोजन. हा तर दुसरीकडे जाण्याची गरजच नाही, जातच नाही हात दुसरीकडे. गेला तर मग बाबाचे शब्द, चटणी हे लाल चटणी असते म्हणे. लासलगावचा बाबांचे शब्द आहे. आणि एक एक भाकर म्हणजे एक एक गाडीचं चाकच. एक चतकोर खाली तर 8 दिवस पोट दुखतं म्हणे. अरे मग खाता काय म्हणे, प्रभू आमच्या घरी लोणी तयार होतं पण आम्हाला खायला मात्र मिळत नाही. असं का? भगवान म्हणजे तुमच्या घरी तयार होतं की नाही, पहिला हक्क तुमचा आहे. आणि जे आपल्या हक्काचं आपल्याला मिळत नाही मग काय करायचं? जर मागून मिळत नसेल तर आंदोलन, आपण चोरी करू. मग भगवंताने एक मंडळ स्थापन केलं, अखिल भारतीय चौर्य मंडळ. चोरी करणारं मंडळ. आणि मग यादी घेतली कोणाच्या घरी कधी काय तयार होतं. ते सगळे गोपाळ तयार झाले. स्वतःहून सांगायचे सकाळी तयार झालं बरं, उद्या बाजारात विकायला जाणार आहे. आज रात्री जर ते चोरलं तर आपल्या वाट्याला येईल. आणि जर रात्र उलटली तर उद्या सकाळी ते मथुरेच्या बाजारात जाईल. भगवान म्हणले असं. मग बाजारात जाणार असेल तर त्या रस्त्यावर आपण टोल लावू. ज्या रस्त्याने जाणार आहे तिथं आपण नाकेबंदी करून जाऊ देणार नाही. जर कदाचित असं झालं तर, पण त्या अगोदर रात्रीच आपण लोणी चोरू. आणि मग सगळे झोपले. आता ते दिवसभर काम करणारे जे माणसं दिवसभर शेतामध्ये काम करतात ना, त्यांना सांगावं लागत नाही रात्री मोबाईल बंद करा आणि झोप म्हणून. ते बिचारे 8 वाजता 9 वाजता सगळे विश्रांतीला प्राप्त होतात. सगळे झोपले. आणि मग 12 ते 3 तस्कर जागी. चोर केव्हा जागी असतात? जुन्या काळात 12 ते 3 रात्री. आता दिवसा चोऱ्या होतात. प्रगती की ओरे, प्रगती झाली आता भरपूर, विकास म्हणतात याला. सगळ्या क्षेत्रामध्ये विकास झाला. जुन्या काळात रात्री चोरी व्हायची, आता दिवसा होते. एवढ्या चोऱ्या खेड्यात नाही होत बरं का, जेवढ्या शहरात होतात. कारण खेड्यामध्ये ना असं अनोळखी व्यक्ती जरी आला तर गल्लीतला व्यक्ती त्याच्याकडे पाहतो, हा कुठून आला, कोणाचं कोण आहे, पाहुणा आहे का काय आहे. शहरात तसं नाही पाहत. शेजारी जरी एखाद्या चोराने सुद्धा अगदी उघडलं घर तर त्यांना वाटतं असं नाही यांचा कोणी नातेवाईक, आपल्याला काही घेणं नाही, चोरू द्या, काही नाही. शहरामध्ये पाहत नाही तेवढं काही. पण मग ते चोरी करायची आहे. रात्री 12 ते 3 हा वेळ चोरीचा. भगवंताने जायचं त्या ज्या घरात लोणी तयार करून ठेवलेलं आहे. घर पाहुणी एकांताची, नवविधा नवनीताची. आणि मग अंगणामध्ये उभं राहिले की डोळे झाका, उघडा डोळे. जेव्हा डोळे झाकले तेव्हा रस्त्यावर होते, आणि डोळे उघडले तेव्हा उतरंडीजवळ. मग काय सगळे लोण्याचे गाडगे मडके भरलेले. आजी देतो पोट भरी. सगळ्याचं झालं की पुन्हा डोळे झाका. झाकले बा डोळे, आले रस्त्यावर. दररोज कार्यक्रम हा. दरवाजा उघडायचा नाही, खिडकी उघडायची नाही, कोणती फट कोणाला दिसली नाही, काही नाही काही नाही. भगवंताची लीला आहे. रीते पाळतोनी शिरे माझी, जैसा तैसा आहे अंतर्बाह्यात कारी, मनवोनी चोरी न सापडे. जसा परमात्मा बाहेर तसा घराच्या आतमध्ये चोरी करताना सापडत नाही. जगात कितीही मोठा गुन्हेगार जर असेल तो चोरी करताना काहीतरी मागे सोडतच असतो, पुरावा. पण भगवान ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, मागे तर काहीच नाही. सुराग नाही, माग नाही, इंग्रजीमध्ये क्ल्यूसुद्धा नाही, काहीच मागं नाही. मग सगळ्या गोकुळामध्ये ती तक्रार सुरू झाली. लोणी चोरी होत आहे पण कळत नाही. एक गोपिका ते थोडी हुशार होती. सकाळी स्वयंपाक करत असताना तिचा मुलगा थोडा उशिरा उठला. रात्री 12 ते 3 जागा होता ना तो. अरे सकाळी उशिरा उठला. मग ते उशिरा उठला तर ते डोळे चोळतच बाहेर निघाला. आणि त्याच्या आई भाकरी करत होती चुलीवर. आणि म्हणे अरे पेंद्या कुठं चालला डोळे चोळत चोळत. 9 वाजता उठला सकाळी तो. सकाळी 9, 9:30, 10 वाजता ते आईला जायचं कामाला शेतामध्ये. अरे कुठं चालला म्हणे खेळायला. एक काम कर ना, जाताना तुला जायचं ना तर हरकत नाही, गरम गरम भाकरी तयार झाली आहे, जेवण कर, मग जा कुठं जायचं, म्हणजे मला काळजी नाही. आता ते रात्री तृप्त झालेलंच होतं.
पण मग आता आईचाही शब्द कसा मोडायचा. त्यानं आईने विचारलं भाकरी का गरम, म्हणे हो. त्याला असं वाटलं लोण्याबरोबर खायला दे. पण आई खायला सोबत भाजी काय, भाजी अरे मस्त ताक आहे. ते ताक शब्द ऐकला त्यांच्या चेहराच पाडला. आता ज्याला लोण्याची चटक लागली त्या ताक खावडतं का. हे पोळक पाणी कोण खाणार आहे. हे ताकाचा तिरस्कार केला त्याने. त्या आईने विचार केलं अख्खे गोकुळातले माणसं ताकाबरोबर भाकरी खातात आणि हे तर ताकाला नाव ठेवतंय. मग याने काल ताक नाही खाल्लं का. आणि मग ती चक्र असं विचारचक्र मागं गेलं तिचं. त्याने बापरे सप्ताह सुरू झाल्यापासून हे घरी जेवलाच नाही, बाहेरच आहे. हां ज्या अर्थी म्हणे हे ताकाला नाव ठेवतंय याचा अर्थ याला काहीतरी विशेष मिळत असलं. मग असं त्याला जवळ घेतलं, त्याच्या पाठीनं हात फिरवला, डोक्यावर त्याला कुरवाळलं. म्हणे ताक नाही खायचं बाळा, अजिबात नाही. म्हणे मग ताक नाही खाणार तर काय खाणार, लोणी बोलून गेला. लोणी खाणार, बरं कोण देतं लोणी तुम्हाला. भगवंताने अगोदर सांगितलं होतं कोणी कोणाशी न बोला. आणि मग तुम्हाला कोण खातं कोण देतं म्हणजे आम्ही आमच्या कष्टाने कमवतो. 12 ते 3 चोरीचे कष्ट. मग आईच्या लक्षात आलं लोणी जे चोरी होतं त्याच्यात आपला सुद्धा मुलगा सहभागी आहे. पण तिच्या लक्षात होतं हा काही एवढा धाडशी कार्यकर्ता नाही, यांचा नेता पकडला पाहिजे. यांचा नेता हा आपला कार्यकर्ता सतरंजा वगैरे टाकला, हा मागं राहत असेल, हा काही एवढा धाडशी कार्यकर्ता नाही. आणि मग तिने विचारलं कोण देतं तुम्हाला लोणी. ते कोण देतं म्हणजे आमचा अध्यक्ष देतो आम्हाला, असं सांग ना नाव त्याचं. आणि मग लक्षात आलं अरे बाप, देवाने आपल्याला सूचना दिली होती की कोणी कोणाशी न बोला. आणि आपण तर बोलून गेलो. पण ते म्हणला नाही आई मी नाव नाही सांगणार तुला, आमचा अध्यक्ष देतो एवढं. पण अध्यक्ष कोण आहे आणि तो असा आहे, तो 5 वर्षांनी बदलत नाही. आमचा अध्यक्ष कायमचा एकच, पहिल्यापासून बदलणार नाही. कारण अध्यक्षच तेवढा चांगला आहे ना, तो अगदी नेतो सुरक्षित, आणतो सुरक्षित, पोटभर खायला देतो लोणी, त्यामुळे कोण बदलणार आहे त्याला. मग नाव सांग, मग नाव नाही सांगणार. आता नाव कळाल्याशिवाय तर गुन्हा दाखल करता येत नाही. मग तिने पुन्हा पकडलं, म्हणे बघ मी तुझी आई आहे ना, आईला नाही सांगणार का. तो मला जशी तू माझी आई आहे तशी तू एक बाई आहे आणि तुझ्या मनात काही राहणार नाही. तुला जर नाव सांगितलं बस, जशी तू आई आई म्हणून सांगावं, पण तू एक बाई सुद्धा आहे ना, तुझ्या पोटात काही राहणार नाही. आणि मग तिने बघ त्याचा हात पकडला, म्हणे बघ नाही सांगितलं तर तुला मी जाऊच देणार नाही. माता भगवंताचा वियोग सहन कसं काय होणार. तो मला जाऊ द्या, देवाचं देव बघून घे. आणि मग त्याने देवाचं नाव सांगितलं. नंद बाबांचा श्रीकृष्ण परमात्मा तो आम्हाला भरपूर लोणी खायला देतो. तिला नाव कळालं, पण असं नाव कळालं तर पुराव्याशिवाय नाही ना गुन्हा दाखल करतायत. त्याला अनुभव आला पाहिजे, पकडला गेला पाहिजे परमात्मा. आणि मग तिने सगळ्या गोपिकांना सांगितलं काळजी करू नका म्हणे, चोरीचा तपास करत असताना मी 80% चोरीचा तपास केला आहे, फक्त आता 20%च तपास राहिला. आणि तिने ते ग्रामसभेत सांगितलं तसं. तिची सभा संपली आणि भगवंताने तिला जेरी घातला. राम राम म्हणजे कधी आला, म्हणजे जेव्हा तुमचा पाठ सुरू झाला तेव्हाच आलो होतो, पहिल्या क्षणाला आलो. आणि मग तिने आव्हान दिलं की इतरांच्या घरी काय चोरी करतो. हिम्मत असेल बघा भक्तीचं सामर्थ्य, देवाला चॅलेंज आव्हान, जर हिम्मत असेल तर माझ्या घरी चोरी करून दाखव. भगवंताकडे ते फाईल आली होते ना कोणाच्या घरी, भगवान म्हणले हे रद्द करा, पहिलं हिच्या घरी चोरी करायची आपल्याला. आणि ती म्हणली कधी येणार. भगवान म्हणले मी कधी पण येऊ शकतो, फक्त तू तयारीत राहा. मग भगवान म्हणले आतापर्यंत आपण रात्री चोरी केली ना, आता दिवसाच करायची. आणि मग ती घरी जाईपर्यंत भगवंताने ते रांजणातलं डेऱ्यातलं सगळं पाणी शोषून घेतलं, आज्ञा केली त्या वरून देवाला अग्निदेवाला ते पाणी ठेवायचं नाही म्हणे घरामध्ये. आणि ते घरात आले तर पाहते पाणीच नाही. मग ते मुलीवर रागवली, अगं पाणी नाही घरामध्ये. तिने आई काय करावं म्हणे, तू बचत गटाचे अध्यक्ष झाल्यापासून तुझं घराकडं लक्षच नाही लक्षच नाही तुझं घराकडं, काय करावं आता, पाणी तर आणावं लागेल की नाही. आणि जे ती पाणी आणण्याकरता नदीवर गेली तेव्हा भगवंताने सगळे आपले टाळकरी वगैरे अख्खी दिंडी त्या घरात सगळे
म्हणे आतापर्यंत कोणाला शाल श्रीफळ कमी पडले असेल, आज भागून घ्या सगळे. आता काय नाही, आज देतो पोट भरी. खिडकीचा दरवाजा उघडा होता. ते माघारी येतात तिने पाहिलं, आणि पाहिल्याबरोबर मग काय महाराज, कठीण समय येता कोण कामास येतो. भगवंताचं तोंड तिकडं होतं आणि गोपाळांचं तोंड दरवाजाकडं. त्या गोपाळाने पाहिलं आणि तिच्याकडं. ते गोपाळ घाबरले, पण तिने असं इशारा केला, सांगायचं नाही म्हणे कन्हैयाला. मग ते सगळी खिडकीतून उड्या टाकून पळून गेले. भगवान अरे थांबा थांबा थांबा, शेवटचा डेरा राहिला. कशाचा शेवटचा डेरा? जे गोपाळ गेले पळून. आणि मग आता लोण्याने भरलेले हात भगवंताचे, आणि तिने पकडलं. बघा काय भाग्य असेल गोपिकांचं. योगी जपी तपी ऋषी मुनी हे सगळे साधना करून मृत्यूपंथाला प्राप्त झाले, पण त्यांच्या हातात परमात्मा नाही सापडला. आणि त्या गोपिकांचं भाग्य असं आहे की त्यांनी भगवंताला पकडलं साक्षात. म्हणून यथाव्रज गोपिकांना. आणि म्हणे कन्हैया फार चोऱ्या करतो, चल आता मातेला यशोदा मैयाला सांगते. भगवान म्हणाले हे प्रकरण आपण इथंच मिटवू. किती नुकसान झाले त्याच्यात दुप्पट काय 10 पट लोणी देतो, फक्त यशोदा मैयाला सांगू नको. ते मला नाही, मी का कलियुगातले ऑफिसर आहे का लाच घ्यायला, प्रामाणिक आहे मी. आणि मग ते निघाली. आता तिचं घर गावाच्या एका बाजूला आणि भगवान नंद बाबाचा वाडा दुसऱ्या विरुद्ध बाजूला. गावातून जावं लागेल की नाही. मग ते चौकामध्ये आली तर जुन्या काळातली परंपरा, डोक्याच्याही पुढं पदर घ्यायचा, त्यामुळे समोरचं काही दिसण्याची शक्यता नाही. चौकात आला. भगवंताने सांगितलंय बघा 7 वाजल्यापासून हात पकडलेला आहे माझा, रक्तपुरवठा कमी झाला आणि जर हात वाळला दुसरा हात घेईल मी. एक करा ना म्हणे, माझ्या एका हाताला लयच कळ लागली, दुसरा हात घ्या. तिलाही ते पटलं. लहान बालक आहे, माझं वय मोठं आहे, याच्या हाताला कळ लागली असेल. ठीक आहे म्हणे, पहिला हात सोडते ते दुसरा हात. त्याने पहिला हात घेतला काढून भगवंताने. मग आपला दुसरा द्यायला पाहिजे ना, दुसरा नाही दिला, दुसऱ्याचा दिला. आणि जे भगवान चौकातून पळाले लगेच मैयाकडं. मैया भूक लागली. मैया म्हणे बस स्वयंपाकघरात. नाही म्हणे मला थंडी वाजते, सूर्यकिरण चांगला आला अंगणामध्ये, मी तिथं जाऊन उन्हात जेवतो. ते गरम भाकरी लोण्याचा गोळा ताटात ती आली ना. आली तर तिच्यासोबत सगळ्या गोपिका गवळणी आल्या. यशोदा घराच्या बाहेर ये. आली बा यशोदा बाहेर. पहा हा कन्हैया, पहा तुझा मुलगा चोरी करतो. यशोदा म्हणले तूच पहा, पदर वर कर थोडासा डोक्यावरून. तिने पदर वर करून पाहिला तर तिचाच मुलगा तिच्या हातात. म्हणे तू कधी आला? मी चौकातच आलो होतो. आणि समोर कोण आहे? समोर अंगणात पाहिलं तर भगवंताने राम राम या जेवायला. काय जेवता? अशा भगवंतानी खोड्या केल्या, परमात्मा सापडला नाही. मुलगा, एक महिला सर्वांसोबत भांडू शकते, पण जर तिचा गुन्हा नसेल तर. पण तिच्या मुलाचा जर गुन्हा असेल तर त्याला माघारीच घ्यावा लागते बाजू. भगवंताने खोड्या फार केल्या, पण कधी कधी परमात्मा सापडला तर यशोदा मैयाला खूप त्रास झाला. मग यशोदा मैयाने म्हणावं जाऊ द्या ना, माझा मुलगा वेडा आहे, श्रीरंग माझा वेडा आहे. वेडा आहे? कसं काय वेडा आहे? ते उदाहरण ऐकलंय बघा आपण एका कीर्तनात. एक मुलगा आहे ना, एका गावामध्ये असं घरामध्ये खिडकीला नवीन काच बसवली. ते गलोल असते की नाही, त्याने तो असं फोडून टाकायचा. गावामध्ये नवीन काच बसवली की फोडायचा. आता सगळ्या गावाला त्रास झाला. मग सगळ्या गावातल्या महिला त्या मुलाच्या आईकडं आल्या, तक्रार करू लागल्या. आता मुलाचा गुन्हा होताच, तिला बाजू मागं घ्यावं लागली. तिने जाऊ द्या ना म्हणे, माझ्या मुलाने काचा फोडल्या, माझा मुलगा वेडा आहे. त्या बाकीच्या बाया म्हणल्या वेडा आहे, आणि मग तुमच्या घराची काच का नाही फोडत? तेवढा वेडा नाही. तसं श्रीरंग माझा वेडा आहे. जाऊ द्या ना म्हणे, परमात्मा चोरी करतो, लोण्याची चोरी करतो, वेडा आहे. आणि तुमच्या घरची नाही करत, तेवढा वेडा नाही. मग एकदा भगवंताने घरीच चोरी केली. घरीच काय होणे का करीत अशी चोरी? म्हणजे भगवंताचं पालन पोषण करत असताना यशोदा सायासे पाळीला. अत्यंत कष्टपूर्वक त्या गोपिकांचे सगळे शब्द ऐकून कलह होऊन तिने पालन केलं. उबगली नाही. पण किंवा कधी कधी राक्षसही भगवंताचा वध करण्यासाठी आले.
यशोदा सायासे पाळीला आणि परमात्मा शेखी उपेगा गेला पांडवांशी. आणखीन काही यशोदा मैयाला कष्ट कसे झाले याचा विचार आपण करू. आता भगवंताचं चरित्र आहे पण थोडंसं सांगायला काय हरकत आहे. त्यामुळे त्या चरित्राचा काही भाग आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.